2025 मकर संक्रांत. मकर संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे? मकर संक्रांत कोणत्या दिशेला जात आहे? मकर संक्रांतीने कोणता टिळा लावलेला आहे? मकर संक्रांतीने कोणते फूल घेतलेले आहे? मकर संक्रांतीचे जे फळ आहे ते कोणते? फलप्राप्ती कोणती? दान कोणतं करायचं आहे? आणि मकर संक्रांतीमध्ये कोणते कार्य करायचे नाही? हे 2025चं ही मकर संक्रांत आहे, याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वर्षामध्ये सर्वसाधारणपणे 12 संक्रांती येत असतात आणि प्रत्येक संक्रांतीतून सूर्यदेवांचं प्रत्येक राशीमध्ये सूर्यदेव भ्रमण करत असतात. तर अशा प्रकारे ज्या वेळेस मकर राशीमध्ये सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीमध्ये त्यांचं संक्रमण होतं त्यास मकर संक्रांत असे म्हणतात. तर सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांत हा सण देशातील विविध राज्यामध्ये उत्तरायण, पोंगल इत्यादी नावाने सुद्धा ओळखला जातो. सर्वसाधारणपणे मकर संक्रांती 14 जानेवारी ते 15 जानेवारी रोजी येते. भारतीय संस्कृतीची सगळ्या सणात इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा हा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांती होय. तो प्रत्येक वेळेसच 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला येत असतो. त्यामुळे इंग्रजी कॅलेंडरनुसार तो मागं पुढे होत नाही. बाकीचे सण सगळे इंग्रजी कॅलेंडरनुसार मागे पुढे होत असतात. सूर्यदेव दर महिन्याला एका राशीमध्ये प्रवेश करत वर्षभर 12 राशीतून फिरताना दिसतो. अशा 12 संक्रांतीपैकी सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत होणारे संक्रमणालाच आपण मकर संक्रांत असे म्हणतो. तर सध्या 14 किंवा 15 जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, म्हणून हा सण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आलेला असतो. त्याचबरोबर ह्यावेळेस हा सण हा पुष्य नक्षत्रावर आलेला आहे आणि पुष्य नक्षत्रावर आल्यामुळे ह्याला अजून महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर अशा प्रकारे शके 1946च्या मकर संक्रांतीचे फल काय? तर मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच शके 1946 पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. सकाळी 8:54 राशीला तो प्रवेश करतोय आणि संध्याकाळी 4:54 त्यांचा प्रवेश असणार आहे. तर जे संक्रांतीचा पुण्यकाळ आहे त्यालाच मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 ते संध्याकाळी 4:54 आहे. तर सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन त्यांचा वाघ असून उपवाहन घोडा आहे. वाघ आणि घोडा ही वाहने आहेत. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. डोक्याला केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. पायस म्हणजे खीर भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून ते पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे. अशा प्रकारे संक्रांतीचं वाहन आहे तो वाघ, मूळ वाहन आहे ते वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. तिने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे. जे तिने केलेले आहे ते आपण करायचं नसतं, म्हणजे आपण पिवळं वस्त्र परिधान करायचं नाही. त्याचबरोबर हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. आपण केशराचा टिळा लावायचा नाही त्या दिवशी. वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे. जाईचं फूल आपण देवाला व्हायचं नाही, आपण घ्यायचंही नाही. मोती धारण केलेले आहेत. आपण मोती घातले असतील तर ते काढून टाकायचे ह्यावेळेस.
सर्वसाधारणपणे सकाळी 8:54 ते सायंकाळी 4:54पर्यंत हे सगळं आपण करायचं आहे. तर संक्रांतीचं फळ काय? संक्रांतीचं फळ, ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जिथून आली आहे तेथील जनतेला सुखप्राप्ती होईल. म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे, त्यामुळे पूर्वेच्या लोकांना त्याचं सुखशांती मिळेल अशा प्रकारे आहे. व वायव्य दिशेस पाहत आहे, म्हणजे वायव्य दिशेला पाहत आहे म्हणजे आग्नेय दिशेला त्याचं आपल्याला चांगलं फळ प्राप्त होईल. तर पूर्व काळात घ्यावयाचे जे दान आहे पर्व काळात जे द्यावयाचे दान पर्व काळात जे द्यायचे दान आहे ते म्हणजे नवे भांडे कोणत्याही धातूचे असू द्या, गाईला घास द्यायचा आहे, आपण अन्न द्यायचं आहे, तिळाचं पात्र भरून द्यायचं आहे आपण कुणालाही द्या, गूळ द्यायचा आहे, तिळगुळ म्हणजे दान करायचं आहे, सोने आपण दान करायचं आहे, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी आपण यथाशक्तीपणे दान करायचं आहे. किंक्रांत करदिन हा बुधवारी दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी आहे. किंक्रांत हा सण जो आहे तो 3 दिवसाचा असतो. एक भोगीच्या दिवशी आपण सगळ्या ज्या भाज्या असतात, जे तेल बियाचं भाज्या असतात किंवा सगळ्या भाज्या असतात त्या एकत्र करून त्याचं खेंदाट करायचं असतं. खेंदाट आणि बाजरीची भाकरी, तीळ लावलेली, त्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवायचा असतो आणि तो भक्षण करायचा असतो. तीळ खाल्ल्यामुळे आपल्या ज्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. थंडीचा जो सीझन असतो त्यामुळे ऊर्जा निर्माण होणे महत्त्वाचं असतं, म्हणून ही पद्धत आपल्या ऋषीमुनींनी केलेली आहे. आता संक्रांतीला वर्ज काय करायचं? तर दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाय म्हशीची धार काढणे ही इत्यादी कामे जे आहेत ते वर्ज करायचे आहेत. ते आता दात त्या दिवशी एक दिवस घासायचे नाहीत, त्याला काय फरक पडतो एकाच दिवशी नाही घासलं तर. अशा प्रकारे ज्या काय वर्ज गोष्टी आहेत त्या शक्यतो आजारी माणसं जे आहेत, वृद्ध स्त्री आहे, वृद्ध लोक आहेत आणि लहान मुलं आहेत त्यांनी हे करायचं नाही. तर जन्मनक्षत्रावरून संक्रांतीची शुभ फुले काय आहेत हेही तुम्हाला सांगतो. तर प्रवास योग आहे तो आद्रा, पुनर्वसू आणि पुष्य हे 3 नक्षत्राची जी लोक आहेत त्यांना प्रवास प्राप्ती होईल, म्हणजे प्रवास मिळेल. भोग आश्लेषा, मघा, पूर्व फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी, हस्त, चित्रा ह्या नक्षत्राला भोग मिळेल आणि व्यथा स्वाती, विशाखा, अनुराधाला व्यथा मिळेल. वस्त्रलाभ जे आहेत त्यांना वस्त्रलाभाचा फायदा होईल. ते ज्येष्ठा, मूळ, पूर्व आषाढा, उत्तर आषाढा, श्रावण आणि घनिष्ठ ह्यांना वस्त्रलाभाचा मिळेल. द्रव्यनाश होईल. शततारा, पूर्व भाद्रपदा व उत्तर भाद्रपदा यांचा द्रव्यनाश म्हणजे तोटा होईल. आणि विपुल धन रेवती, अश्विनी, भरती, कृतिका, रोहिणी आणि मृग या नक्षत्रावर जन्म ज्यांचा झालेला आहे त्यांना विपुल धनप्राप्ती होईल. अशा प्रकारचं हे संक्रांतीचं फळ आहे. आणि ह्या संक्रांतीचं फळ तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी त्याची जे संक्रांत ज्या ह्याच्यावर बसून आलेले ते वाहन, जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते असं जे पाळायचं असतं, तर हे आपण पाळून संक्रांती देवीला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि मकर संक्रांतीला सर्वांनी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ही सगळ्यांना म्हणायचं आहे. आणि लहानांनी मोठ्यांना तिळगुळ द्यायचा आहे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हा आपल्या नवीन वर्षातील सगळ्यात पहिला जो सण आहे हिंदू सण आणि तो इंग्लिश कॅलेंडरनुसार येणारा जो सण आहे, तर हा सण आपण साजरा करायचा आहे. आणि मकर संक्रांतीपेक्षाही उत्तरायण आरंभ ही या सणाची मूलभूत संकल्पना आहे. उत्तरायण सूर्याचं चालू होतं. सूर्याचे रोज निरीक्षण केलं असता सूर्य हा 6 महिने उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सरकताना दिसतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी तिळगुळसारखे उष्ण पदार्थ खाणे, काळे कपडे घालणे अशा प्रथा आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या आहेत. कृषी संस्कृतीच्या साहचर्यातून या काळात शेतात पिकवलेले धान्य, फळे देवाला अर्पण करून एकमेकांना वाण देणे सुरू होते. लोहडी पंजाबमध्ये, भोगाली बिहू आसाममध्ये,
खिचडी संक्रांत बिहारमध्ये आणि पौष संक्रांती बंगालमध्ये, पोंगल तामिळनाडूमध्ये, मकर वल्लाकू केरळमध्ये अशा वेगवेगळ्या नावाने संपूर्ण भारतामध्ये मकर संक्रांत साजरी केली जाते. आणि या काळामध्ये आपण स्नान करायचं आहे. तर हे स्नान का करायचं असतं याविषयीची माहितीसुद्धा मी एक व्हिडिओ करणार आहे. तर स्नान का करायचं, तर हे विशेष करून गंगेमध्ये स्नान करायचं आहे. पण गंगेमध्ये प्रत्येकाला मिळणं शक्य नाही, म्हणून आपण सर्वसाधारणपणे जवळच्या ज्या नद्या आहेत त्या नद्यामध्ये किंवा आपल्या सप्त नद्या आहेत त्या नद्यामध्ये गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, सिंधू, सरस्वती ह्या नद्यामध्ये आपल्याला योग मिळाला तर त्या दिवशी आपण स्नान करायचं आहे. दान करायचं आहे. दानधर्म आपल्याकडून करा. दानधर्म कोणत्याही प्रतीचा असू द्या. अगदी तुम्ही बालकाश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये जाऊनसुद्धा दान केलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण हे करून संक्रांत ही मकर संक्रांत वर्षाचा पहिला सण आहे आणि ह्या संक्रांतीला सर्वांनी आनंदात आपल्याला होईल तेवढे दान करा. सांगितलेल्या वस्तू वापरू नका, सांगितलेले कलर वापरू नका. अशा प्रकारे हे करून आपण मग संक्रांती देवीला प्रसन्न करून घ्या. आणि अशा प्रकारे हे आपण मकर संक्रांतीचं पर्व साजरं करायचं आहे हिंदू सणानुसार आणि सगळ्यांनी ह्या संक्रांतीला प्रसन्न करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.